काळी नदीवरील 43 वर्षापूर्वीचा पूल कोसळला। कारवार गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वर कोडीबाग येथे काळी नदीवर असलेला 43 वर्षापूर्वीचा जुना पूल रात्री 1च्या सुमारास कोसळला। त्याचवेळी या पुलावरून जाणारी तमिळनाडू येथील लॉरी नदीत कोसळली। मात्र रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे लॉरीसह नदीत पडलेल्या चालकास वाचवण्यात यश आले। रात्रीच्या वेळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे मोठी दुर्घटना टळली असून दरम्यान या दुर्घटनेत अजून काही वाहने नदीत पडली असण्याचीही शक्यता वर्तवली जात असून शोधकार्य सुरूच आहे। महिनाभरात पावसाने कारवार, बेळगाव आणि आजूबाजूच्या परिसरात अक्षरशः झोडपून काढले। यामुळे अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत। काळी नदीवर असलेल्या या 43 वर्षीय जुना ब्रिजवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। दरम्यान SSM ट्रान्सपोर्ट कंपनीची अवजड सामानाची वाहतूक करणारी लॉरी TN 52 AC 6880 या ब्रिजवरून जात असताना ब्रिज ढासळला व लॉरी थेट काळी नदीत कोसळली। यावेळी वाहनात अडकून पडलेल्या बालमुरुगन वय 37 याने प्रसंगावधान राखून लॉरीच्या केबिनची काच फोडली। पुढे केबिनवर उभा राहून त्याने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने जवळच गस्त घालणाऱ्या पोलिसांनी ते ऐकून घटनास्थळी जाऊन पाहिले। त्यानंतर तात्काळ जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय याबाबतची माहिती दिली। मिळालेल्या माहितीनुसार अधीक्षक नारायण आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक मच्छीमार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बोटीच्या सहाय्याने लॉरी चालकाची सुटका केली। चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या कोसळलेल्या पुलाच्या बाजूस असलेल्या समांतर पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। काळी नदीवरील हा पूल 43 वर्षापूर्वी यमन इंडिया नावाच्या कंपनीने बांधला होता। यापूर्वी देखील स्थानिकांनी हा ब्रिज जीर्ण अवस्थेत असून कधीही कोसळेल अशा स्थितीत असल्याचे प्रशासनाच्या नजरेत आणून देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याकडे कानाडोळा केला गेला व वाहतूक सुरूच राहिली। आता पुलाची डागडुजी आणि देखरेखीकडे दुर्लक्ष केलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग 66 ची कंत्राटदार असलेल्या IRB कंपनी विरुद्ध कारवार शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।